मस्त असं गार्लिक बटर पनीर बनवू आणि चवीने खाऊ। गार्लिक बटर पनीर ही जी रेसिपी आहे ती जनरली आपण हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून खातो, घरी क्वचित बनवतो। तर आज आपण हीच रेसिपी कशी बनवायची ते पाहून घेऊ। त्यासाठी मी इथे पनीर घेतला आहे। 200 ते 250 ग्रॅम पनीर इथे मी वापरलेला आहे, म्हणजे साधारणतः पाव किलो आहे। त्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत। मग पनीर एका भांड्यामध्ये काढून घेतलं, कारण की आपल्याला त्याला थोडंसं सिझनिंग करून घ्यायचं आहे। मग चवीनुसार मीठ वापरलं, थोडीशी काळा मिरीची पावडर, नंतर हे आहेत इटालियन हर्ब्स म्हणजे ऑरिगॅनो आणि मिक्स हर्ब्स। थोडीशी चव याच्याने ना खूप छान होते। आता हे काय घेतलंय तर कॉर्नफ्लोअर, 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि थोडं टॉस करून घ्यायचं त्याला। व्यवस्थित कॉर्नफ्लोअर आणि मसाले सगळ्या पनीरच्या तुकड्यांना व्यवस्थित लागले पाहिजेत, अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये चमचा फिरवला तर काय होईल, तर पनीरच्या तुकड्यांचा चुरा होईल, म्हणून मी असं टॉस करून घेतलं। आता पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आणि तेलावर पनीर सोडलं। आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे पनीर तेलाला चिकटणार नाही। आणि असंही मी तव्यावर टॉस करून घेतलेलं आहे। आपल्याला जर टॉस करायला जमत नसेल तर चमच्याने, छोटा चमचा घ्यायचा आणि एक एक पनीरचा जो तुकडा आहे तो उलटपुलट करून घ्यायचा। अशा पद्धतीने पनीर छान सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचं। आता तयारी करायची गार्लिक बटर गार्लिकचं जी ग्रेव्ही आहे। आपल्याला ग्रेव्ही नाही करायचंय, ड्राय करायचंय, पण त्या मसाल्याची। यासाठी बऱ्यापैकी लसूण मी इथे घेतलेली आहे आणि अशी छान बारीक चिरून घेतलेली आहे। नंतर हिरवी मिरची आपल्या चवीनुसार। इथे मी जरा तिरकस कट मारला आहे, म्हणजे ती जर आपण खाणार असू तरी सुद्धा खूप छान लागते। थोडंसं आलं, तो किसून घेतला आहे, कारण की आल्याचे तुकडे केले ना ते दाताखाली येतात, काही जणांना नाही आवडत ते, तर किसून घेतलं की अगदी मिळून येतं। आणि कोथिंबीर बारीक चिरून, हे सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आणि पॅनमधले पनीरचे तुकडे काढून घेतले ताटामध्ये। आता त्याच पॅनमध्ये तेल तर होतच, थोडंसं बटर मिक्स करून घेतलं। बटर गरम झालं, मग लसूण, आलं, मिरची असं सर्व साहित्य त्या तेल आणि बटरामध्ये टाकलं। छान परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर चवीनुसार त्यातलीच वापरली आहे आणि अर्धी कोथिंबीर ही ठेवून दिली आहे। मग अगदी थोडंसं पाणी वापरायचं। सर्व मसाले ह्या पाण्यामध्ये उतरतात आणि त्यांची चव सोडतात, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। नंतर चवीनुसार मीठ, अगोदर आपण मीठ वापरलंच आहे त्यामुळे थोडं जपून। नंतर काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार, कारण की आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे, आणि इटालियन हर्ब्स म्हणजे मिक्स हर्ब्स आणि ऑरिगॅनो। आता हे सगळं साहित्य तयार झालं। मग थोडीशी कॉर्नफ्लॉवरची स्लरी, कॉर्नफ्लॉवरची स्लरी म्हणजे काय तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट आपल्याला आपल्या मसाल्यामध्ये सोडायची आणि आपण फ्राय करून घेतलेले हे पनीरचे तुकडे। आता आपण यामध्ये चमचा फिरवू शकतो बरं का, कारण की ते छान आपले सेट झालेले आहेत। आणि व्यवस्थित परतून सर्व पनीरच्या तुकड्यांना सर्व मसाला लावून घ्यायचा, थोडं टॉस करून सुद्धा घ्यायचं। दिसायला अगदी टेम्पटिंग आणि चवीला एकदम भन्नाट अशी ही डिश तयार होते। तुम्ही जर करणार असाल किंवा करत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।